हाय हॅलो, स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. सो इकडे मी आलेली माहेरी आणि मम्मी आमची वाटच बघत होती बाहेर ओट्यावर बसून. मग त्यांनी आमच्यावरनं तुकडा वगैरे वळून टाकला. ते लहान बाळाला वगैरे घेऊन आल्यावर थोडे दिवस ते तुकडा वगैरे वळून टाकतात ना भाकरीचा, मग ते केलं. आणि रियांश झोपला होता, मग त्याला आधी घेऊन गेली घरात आणि सिया पण झोपलेली. मग माझा भाऊ तिला आणत होता उठवून. मग इकडे आली, त्याला बेडवर वगैरे ठेवलं रियांशला. त्याची सकाळी काही झोप झाली नव्हती ना, मग तो झोपला होता. बघा इकडे झोपला आहे तो. मग इकडे हे माझे सगळे भाऊ पण आलेले बसले होते. त्यानंतर आम्ही जेवण वगैरे केलं आणि मला जायचं होतं मामांच्या घरी. माझ्या बरेच दिवस झालं गेलं नव्हतं, म्हणजे लग्न झाल्यापासून गेलीच नव्हती. आणि रियांशला पण स्वामींच्या मठात आणायचं होतं आणि त्याचं मम्मी काहीतरी बोलली होती, पेढे वगैरे वाटायचे, ते पण बाकी होतं. मग आम्ही गेलो त्या दिवशी. इथे पेढे वगैरे घेतले आणि इकडे स्वामींचं मंदिर आहे, श्री स्वामी समर्थांचं केंद्र आहे मोठं. मग आम्ही बाळाला पाय वगैरे पाडलं तिथे आणि पेढे वगैरे पण वाटले. त्यानंतर ना मग इकडे मामाच्या घरी आलेलो. आम्ही इकडे मग मामांच्या घरी आलो. माझ्या भावाने आम्हाला सोडलं, त्याला दुसरं काम होतं. मग तो ते काम करून येतो बोलला, तोपर्यंत तुम्ही मग भेटून या मामांना त्यांना. मग आम्ही आलो आणि इकडे हा माझ्या मामांचा छोटा मुलगा आहे, तो चालला होता काहीतरी सामान आणायला बाहेर. मग तो गेला आणि मम्मीने घेतलं होतं रियांशला आणि बाबांसोबत माझ्या पप्पांसोबत सिया येत होती. दरवाजा लॉक होता, मम्मीने लॉक वगैरे काढलं आतमधनं, म्हणजे लॉक होता. मग ते नॉक केलं, मग उघडला दरवाजा. आणि मामांना त्यांना पण माहीत नव्हतं आम्ही येणार आहे. म्हणजे मम्मी ते येणार ते माहीत होतं, म्हणजे मी माझा भाऊ असे येणारे आम्ही हे नव्हतं माहीत. आणि हे माझे मामा आहेत आणि मामीन ते पण बसलेत, त्यांच्या घरी पण पाहुणे आलेले. आणि हे वगैरे यश खेळत होता सियाच्या गॉगलसोबत, काढत होता, घालत होता. त्यानंतर मग आम्ही आलो घरी. बराच टाईम झालेला, म्हणजे बऱ्याच वेळ बसलेलो. त्यानंतर मग हे मामांकडनं कसलं तरी झाड आहे मस्त, मग ते आणलेलं मामाने दिलं होतं लावायला. मग मी आणि माझा भाऊ गेलो ते झाड लावायला, म्हणजे माती आणायला गेलेलो. आणि हे बघा लक्की कसा भुंकतोय, त्याला वाटलं नवीनच कोणतरी आले. आणि आजी माझी बोलत होती का तिकडनं वावरातली माती घे चांगली म्हणून, शेतातली, म्हणजे ते गाईचं शेण वगैरे पण टाकलेलं ना तिथे, मग त्याने ते झाड चांगलं येईल. मग हे माझ्या भावाने इथली माती वगैरे घेतली आणि संध्याकाळचे 6 वाजले, 6-6:30 झालेले, तर छान वाटत होतं. आणि रियांश पण होता आमच्यासोबत, तो बघत होता मामा काय करतोय. आणि पप्पा इकडे घालत होते झाडांना पाणी. असं संध्याकाळचं छान वाटतं गावाला. आणि आजी इकडे भाजी काढत होती. मला दुसऱ्या दिवशी यायचं होतं मुंबईला, मग आजी बोलली होती भाजी घ्यायला ये. मग आजी सांगत होती तिकडच्या साईडला आहे छान, तिकडची घे म्हणून. मग मी अशी भाजी घेतली आणि त्यांना थोडी फुलं आलेली ना, मग आजी बोलत होती का त्याची फुलं घेऊ नको, फक्त भाजी चांगली आहे ती घे. आणि इकडे रियांश झोपलेला आणि सिया इकडे बघते मोबाईल आणि माझ्या भावाला शोधत होते तो कुठे आहे म्हणून. घरात तर काही तो नव्हता, तो बसला होता बाहेर आणि मी त्याला बाहेर पाहिलंच नव्हतं. मग त्या मागच्या आजी आहेत, म्हणजे माझी पंजाजी आहे, त्या आलेल्या, त्यांना फोन लावून द्यायचा होता. पण त्यांना फोन वगैरे लावून दिला आणि मम्मी इकडे दिसत होती भाजी. सगळी भाजी मम्मीनेच निवडली, मी तर काही निवडलीच नाही. बघा इकडे बसला माझा भाऊ. सो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. बाय.